कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर चौकात चालवतो तेव्हा एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्येच लोकशंका करत होता। त्यामुळे त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारी जात होत्या, त्यांना पण थोडंसं किलसवाणं वाटत होतं। तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर इज्जत घालायला सुरुवात केली आणि माझ्या व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ असं मला सांगत होतं। म्हणजे ते माच एक प्रकारे दाखवत होता का तुम्हाला? हो, असं दमदाटी टाईप? दमदाटी काय नाही, फक्त एक व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ, काय करते का एवढंच माझं। आता दिवसभरात तुम्हाला कोणाचं प्रेशर आले का? गाडीमध्ये कोण? नाही, कोणाचा प्रेशर नाही। गाडीमध्ये कोण कोण होतं? गाडीमध्ये पुढच्या सीटावर एक त्याचा मित्र होता आणि त्याच्या हातामध्ये एक याची बिअरची बॉटल होती। ती गाडी कुठे गेल्यानंतर मग? ती पुढं म्हणजे वाघोलीच्या दिशेने गेली गाडी। मग तुम्हाला काय कोणाचा फोन, कारण तो श्रीमंत बापाचा पोरगा असल्याचं कळतं? नाही, फोनवर कोणाचा काय फोन? दबाव वगैरे काय? नाही, दबाव वगैरे नाही। कपडे काढून गुप्तांग दाखवायला लागले? हो, तो हे म्हणजे माझ्यावर मला पण सांगत होता की तुम्हाला काय करत ते कारण माझा व्हिडिओ काढा, माझे म्हणजे त्यांनी तो व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॅमेरा हल्ल्यामुळं मी ते थोडंसं जरा म्हणजे आलं नाही, पण ते गुप्त अंग दाखवत होता तो। त्या दरम्यान तिथं काय लेडीज वगैरे होते? हो, लेडीज होते ना। आता सकाळचा टायमिंग आहे तर शाळेमधल्या ज्या मुली, कामाला जाणारे जे लेडीज असतात त्या पण भरपूर होते तिथं। किती वाजताचा हा प्रकार आहे? त्यावेळी पोलीस होते का चौकामध्ये? नाही, 7:31 हा प्रकार झाला। पोलीस चौकात काय दिसत नव्हते। तुमचं नाव सांगा? सुनील शिरसाट।